नमस्कार मित्रांनो, फीटेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे. भरपूर साऱ्या ताईंच्या दादांच्या कमेंट होत्या की दादा आमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढत नाहीत आणि आमच्या युट्यूब चॅनलला व्ह्यूज सुद्धा चांगल्या पद्धतीने येत नाहीत. तर मित्रांनो, 99% क्रिएटरचा हाच प्रॉब्लेम असतो की त्यांना व्ह्यूज येत नाहीत आणि सबस्क्रायबर मिळत नाहीत. सर्वांचा जवळपास हाच सेम प्रॉब्लेम असतो. तर मित्रांनो, 2026 मध्ये आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर सबस्क्रायबर कसे वाढतील, लवकरात लवकर सबस्क्रायबर कसे कंप्लीट होतील आणि लवकरात लवकर आपल्याला व्ह्यूज जास्तीत जास्त कशा येतील या टॉपिकवरती आजचा व्हिडिओ असणार आहे. तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्या अगोदर तुम्ही माझ्या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची. तर मित्रांनो, हे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेली आहेत. या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला करूया व्हिडिओला सुरुवात. आपल्याला युट्यूब चॅनल चालवण्यासाठी काय लागतं की सबस्क्रायबर लागतात आणि एक आपल्या चॅनलवरती चांगल्या पद्धतीने व्ह्यूज आलेले पाहिजे. पण आपण काय करतो, जास्त करून सबस्क्रायबरच्या मागे लागतो. सबस्क्रायबरच्या मागे आपल्याला अजिबात लागायचं नाही. सबस्क्रायबरच्या मागे लागायचं नाही, तेव्हाच आपण युट्यूब चॅनलवरती सक्सेस होईल. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की दादा सबस्क्रायबरच्या मागे जर नाही लागलं तर आपले सबस्क्रायबर कसे वाढतील? मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. नवीन क्रिएटर सक्सेस युट्यूबवरती का होत नाहीत, त्यांचे जास्त सबस्क्रायबर का वाढत नाही, त्याचं सगळ्यात मेन कारण आणि मेन मुद्दा म्हणजे काय की सुरुवातीलाच काय करत असतो आपण की नवीन युट्यूब चॅनल ओपन केल्याच्या नंतर आपली एक मानसिकता कशी असते की आपल्याला वाटतं की आपले लवकर लवकर सबस्क्रायबर वाढायला पाहिजेत. तर सुरुवातीला आपण कोणती चूक करतो की कोणाचाही मोबाईल घेतो, मित्राचा असेल, घरच्याचा असेल, भावाचा असेल, कोणाही शेजाऱ्या पदाऱ्याचा, सर्वांचे मोबाईल काय करतो आपण एकत्र घेतो आणि म्हणजे सबस्क्रायबर प्रत्येक त्यांचा मोबाईल घेतल्यानंतर जबरदस्तीने का होईना पण मोबाईल घेऊन त्यात आपलं चॅनल जे आपण काय करतो सबस्क्राईब करून ठेवतो. असे जवळपास 100, 150, 200 सबस्क्रायबर आपण जवळपास गोळा करतो. तर मित्रांनो, तुम्ही असं अजिबात करू नका. असं जर तुम्ही सुरुवातीला करसाल तर तुमचं युट्यूब चॅनल ग्रो अजिबात होणार नाही. युट्यूबचा नियम कसा असतो मित्रांनो, युट्यूब काय करत असतं की सुरुवातीला जर समजा तुम्ही व्हिडिओ अपलोड करत गेले, तुमची जी व्हिडिओची कॅटेगरी आहे मित्रांनो युट्यूब चॅनलच्या, जर तुम्ही ते व्हिडिओ अपलोड करत असाल आणि अपलोड केल्याच्या नंतर काय होईल मित्रांनो, सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे ज्या लोकांनी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे ते लोक तुमचं चॅनल बघणार नाहीत. कारण की का ते तर अजिबात बघत नाहीत. कारण की जवळच्या लोकांना आपण पुढे गेलेलो कधी बघत नाही. त्यामुळे जवळच्या लोकांना आपण कधीही सबस्क्राईब करून ठेवायचं नाही. आणि युट्यूबचा असा नियम असतो की सुरुवातीला आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ अगोदर काय होतो, ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे त्या लोकांपर्यंत जातो. समजा त्या लोकांनी जर तो व्हिडिओ आपला वॉच केला नाही, जर 50-60% जरी वॉच केला नाही, काहीच वॉच केलं नाही, नुसता प्ले केला आणि परत कट केला, तर काय होतं मित्रांनो की आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं. आणि एकदा व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन झालं की नंतर आपले व्हिडिओ चालत नाही. तर हा मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. नंतर जर आपण व्हिडिओ अपलोड करत गेलो की युट्यूबला सुद्धा वाटते की या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये काही क्वालिटी नाही, तेव्हाच लोक हा व्हिडिओ बघत नाहीत. त्यामुळे कोणाच्याही मोबाईलवरून आपल्याला सबस्क्राईब करायचं नाही. ऑटोमॅटिक सबस्क्रायबर आले पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला एक जरी सबस्क्रायबर आला तरी तिच्यामध्ये आनंदी राहा. तुम्ही हळूहळू सबस्क्रायबर वाढवा. जी तुमची कॅटेगरी म्हणजे ज्या कॅटेगरीवरती तुम्ही व्हिडिओ बनवता त्या कॅटेगरीच्या नुसारच काय करा, तुम्ही सबस्क्रायबर गोळा करत चला. मिक्स कंटेंट करू नका. मिक्स कंटेंट करून वेगवेगळे सबस्क्रायबर गोळा करू नका. जर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीचे जर सबस्क्रायबर गोळा करसाल तर तुम्ही सक्सेस नाही राहणार. कारण की का, वेगवेगळ्या कॅटेगरीचे सबस्क्रायबर जमा केले तर एकाच कॅटेगरीचे फक्त व्हिडिओ बघणार, बाकीच्या कॅटेगरीचे तुमचे सबस्क्रायबर व्हिडिओ बघणार नाही. त्यामुळे काय करायचं आपल्याला, सुरुवातीला तुम्हाला भलेही वेळ लागणार आहे, भरपूर वेळ लागणार आहे, पण एकदा तुमचे स्टेप बाय सबस्क्रायबर बेस वाढत गेला की युट्यूबला सुद्धा वाटतं की याचं ऑडियन्स जे आहे ते ओरिजिनल आहे आणि एकाच कॅटेगरीमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो कोण्या लोकांपर्यंत पाठवायचा, त्या बरोबर त्याच लोकांपर्यंत तो व्हिडिओ जात असतो. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण बघू शकता, आपण जे मोबाईलवर समजा एखादी सिरियल वगैरे बघत असेल तर बघू शकता आपल्याला खाली व्हिडिओ सिरियलचे जास्त करून सजेस्ट करतात. किंवा मग आपण एखादे पिक्चर वगैरे जास्त करून जे आपण जास्त मोबाईलवरती बघल तेच आपल्याला जास्त करून असं युट्यूब आपल्याला सजेशन मध्ये आपल्या खाली दाखवत असतं. त्यामुळे कसं असतं मित्रांनो, ज्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ, आपली जी कॅटेगरी आहे तो व्हिडिओ त्याच लोकांपर्यंत गेला पाहिजे. आपण जर मिक्स कंटेंट टाकत गेलो दररोज वेगवेगळे व्हिडिओ तर युट्यूब सुद्धा गोंधळून जाते की आपला व्हिडिओ तो कोणत्या ऑडियन्स पर्यंत पाठवायचा आहे. युट्यूब सुद्धा गोंधळामध्ये पडतो आणि त्याला सुद्धा समजत नाही की हा व्हिडिओ कोणत्या लोकांपर्यंत पाठवायचा. त्याच्यामुळे काय होते की मग आपण विचार करतो की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाही. तर मित्रांनो, सगळ्यात मोठं म्हणजे हेच कारण असतं की सुरुवातीला कोणालाच व्ह्यूज येत नाही. युट्यूबचं काम करतो मित्रांनो. आपलं काम काय आहे की आपलं डेली व्हिडिओ अपलोड करणं आणि एकाच कॅटेगरीवरती टिकून राहणं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असणं. आपला व्हिडिओ किती मिनिटापर्यंत लोक वॉच करतायत या गोष्टीकडे पण लक्ष असणं गरजेचं आहे. जास्त वेळापर्यंत लोकांनी वॉच केला पाहिजे, तेव्हाच तो व्हिडिओ जास्त वॉच केला तर ऑटोमॅटिक व्हायरल होईल. व्हायरल म्हणजे कसं, बरोबर व्हायरल युट्यूब बरोबर करते, फक्त व्हिडिओची क्वालिटी चांगली असली पाहिजे. जवळपास 50-60% पर्यंत लोकांनी वॉच केला पाहिजे.
तेव्हाच मित्रांनो व्हिडिओ व्हायरल होत असतो आणि एका व्हिडिओने तुम्हाला 2-3 हजार सुद्धा सबस्क्रायबर मिळतात, 1-1 हजार. आणि तुम्ही 1-1 सबस्क्रायबर हे गोळा करता गावातले. मी सुद्धा मित्रांनो सुरुवातीला अशा चुका केलेल्या आहेत, भरपूर साऱ्या चुका केलेल्या आहेत, जेणेकरून माझे 1-2 चॅनल खराब सुद्धा झालेले आहेत. मी सुद्धा सुरुवातीला भरपूर साऱ्या चुका केल्या आहेत. मी ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नये हीच आशा आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कोणाच्याही मोबाईलवरून चॅनल सबस्क्राईब वगैरे करू नका. सुरुवातीला ज्या तुम्हाला व्ह्यूज येतील त्याच ओरिजिनल आहे आणि ऑटोमॅटिक स्टेप बाय स्टेप चालत राहायचं. आपण रेग्युलर जर काम करत गेलं ऑटोमॅटिक युट्यूबला सुद्धा वाटते की हा क्रिएटर रेग्युलर वर्क करत आहे, रेग्युलर व्हिडिओ टाकत आहे. या क्रिएटरला युट्यूबची खरंच गरज आहे. कधी असे जर व्हिडिओ टाकत गेलं तर युट्यूबला सुद्धा वाटते की हा क्रिएटर रेग्युलर काम करत नाही आणि व्हिडिओ सुद्धा युट्यूब काय करते आपले व्हायरल करत नाही मित्रांनो. हा पॉईंट सुद्धा लक्षामध्ये घ्या. एकदा तुम्ही फेमस झाले, थोडाफार पेस व्हॅल्यू झाली, मग तुम्ही कधीही मध्ये व्हिडिओ टाकले तर काही प्रॉब्लेम नाही. पण मित्रांनो सुरुवातीची जी स्ट्रगल असते ती खूप हार्ड असते, त्याच्यामुळे त्या स्ट्रगलमध्ये आपल्याला टिकणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर सारी माहिती मिळाली असेल. माहिती जर खरी वाटली असेल आणि मनापासून जर आवडली असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि मराठी क्रिएटरला सपोर्ट करत चला मित्रांनो. भरपूर आपले मराठी क्रिएटर एकमेकांना सपोर्ट करत नाहीत, एकमेकांचे पाय जास्त ओढतात, जास्त सपोर्ट करत नाहीत, पाय जास्त ओढतात. तर मित्रांनो एवढं सांगणं की मराठी क्रिएटरला सपोर्ट करत चला, एकमेकांना सपोर्ट करत चला. व्हिडिओ जर आवडला असेल मनापासून तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.